राज्यासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे। 8 जुलैपर्यंत राज्यातल्या काही भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती गंभीर। नाशिक, त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा। अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातल्या अकोलेकडे सरकले। नाशिक घाटमाथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस कायम। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक अखेर 19 तासानंतर वाहतुकीसाठी सुरू। दरड आणि मातीचा ढिगारा हटवला। कनेक्टिंग लिंकवरील 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या। लेनची शिस्त पाळण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन। मुंबई पुणे मार्गावरच्या 41 एक्सप्रेस गाड्या रद्द। 59 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या। लोणावळा पुणे दरम्यान 4 लोकल गाड्या सुद्धा रद्द। घाट विभागात दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। मुंबईच्या पवई परिसरात 7 फुटांची मगर आढळल्यामुळे खळबळ। नागरी वस्तीत मगर घुसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू। मुंबईत 6 दिवसात तब्बल 1100 झाडं कोसळली। मागच्या 3 वर्षाच्या एकूण झाड पडण्याच्या घटनांना टाकलं मागे। पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण खात्यावर प्रश्नचिन्ह। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस। पुणे पानशेत मार्गावरील वरदाडे पूल पुरात गेला वाहून, तर बाहुलीमधील पर्यायी रस्ता वाहून गेला। अनेक गावांचा संपर्क तुटला। कोल्हापुरात 4 दिवसांपासून जोरदार पाऊस। जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी। पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। 299 पैकी 57 बंधारे पाण्याखाली। अपुऱ्या पावसामुळे देशात खरीप पेरणी खोळंबली। खरीप पिकांच्या एकूण पेरणीत 21% मोठी घट, तर भात लागवडीमध्ये 13% घट। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान। सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान। वारकऱ्यांनी देहू आळंदीत जमू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर। सिया गोयल आणि चेतन चौधरीचं 4 महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न। गुपचूप लग्न केल्याची पोलीस तपासात माहिती। अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर। माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी।